छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 115 नगरसेवकांपैकी 50हून जास्त नगरसेवक या महिला आहेत। आता याच महिलांच्या नातेवाईकांचा महापालिकेतील अधिकाऱ्यांना त्रास होतोय। कुणाचा पती, कुणाचा मुलगा, कुणाचा भाऊ येऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करत असल्याचं पुढे आलंय। त्यामुळे आता अशा लोकांना महापालिका अधिकाऱ्यांनी उत्तर देऊ नये असं परिपत्रक महापालिका आयुक्तांनी काढलंय। त्यामुळे आता एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे। पाहूयात। नगरसेविका पतीच्या जाचाला महापालिका अधिकारी कंटाळले। नगरसेवकाचे नातेवाईक त्रास देत असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप। नगरसेवकांच्या नातेवाईकांना सहकार्य नको, आयुक्तांचे आदेश। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता महिलांना 50% आरक्षण आहे। त्यामुळे सर्वच महापालिकेत 50%पेक्षा जास्त महिला नगरसेविका आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हा आकडा 50च्या वर आहे। महिला निवडून आल्या त्याचा आनंद आहे। मात्र या महिला नगरसेवकांच्या नातेवाईकांमुळे महापालिका अधिकारी कर्मचारी त्रासले। महापालिका मुख्यालयात कुठल्याही कामासाठी नगरसेविका येण्याऐवजी त्यांचे पती, त्यांचा भाऊ, त्यांचा मुलगा असे लोक येतात। हे नातेवाईक अधिकाऱ्यांना दमदाटी करतात। इतकंच नाही तर फील्डवर सुद्धा या लोकांचा हस्तक्षेप असतो, अशी तक्रारच यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांनी आयुक्तांकडे केली। त्यामुळेच आता अशा लोकांना सहकार्य करू नका, त्यांना उत्तर देणं बंधनकारक नाही। फक्त नगरसेवकांनीच महापालिका मुख्यालयासह इतर ठिकाणी जाब विचारावा आणि कामाबाबत सूचना कराव्या, असं परिपत्रकच मनपा आयुक्तांनी काढलंय। तर लोकांची ढवळाढवळ खपवून घेणार नाही असा इशारा मनपा आयुक्तांनी दिला। सन्माननीय नगरसेवकांचे जे नातेवाईक आहेत ते नातेवाईक नगरसेवक असल्याचे भासवून त्या ठिकाणी वावरत असल्याचे निदर्शनास आले आणि त्याबाबतच्या काही तक्रारीसुद्धा काही सन्माननीय नगरसेवकांकडून आणि काही नागरिकांकडून प्राप्त झालेले होते। त्यामुळे आपण एक परिपत्रक काढलेलं आहे की सन्माननीय नगरसेवक यांना पूर्णपणे अधिकार आहे की महानगरपालिकेच्या कामाबाबत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणं आणि समस्या मांडणं आणि त्या ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचारी त्यांना सहकार्य करतीलही। परंतु सन्माननीय नगरसेवकांचे जर कोणी नातेवाईक असतील त्यांना नगरसेवकांच्या रोलमध्ये येता येणार नाही। त्यांना ॲज अ सिटीजन म्हणून त्यांच्या काही समस्या अधिकाऱ्यांना मांडता येतील आणि त्या पद्धतीने अधिकारी काम करतील। आयुक्तांचा हा निर्णय चांगला असल्याचं महिला नगरसेविकांचं म्हणणं आहे। मात्र अनेक महिला या नव्यानं निवडून आल्या, त्यांना मार्गदर्शनाची गरज असते। त्यामुळे प्रशासनानं कारवाई करण्याऐवजी सहकार्याची भूमिका घ्यावी, असं महिला नगरसेवकांचं म्हणणं। महिला नेतृत्व उदयास येण्यास किंवा महिलांनी ज्या नवीन आलेल्या आहेत त्यांना शिकण्यासाठी खरं म्हणजे हा निर्णय असावा। परंतु यामध्ये थोडंसं मी असं म्हणू इच्छिते की जे अगदी नवीन आहेत, महानगरपालिका किंवा इथला सगळा काम करण्याची पद्धत ज्यांना समजून घ्यायची आहे, तर त्यांच्यासोबत जर घरचं कोणी एक सपोर्टिव्ह पर्सन किंवा सपोर्टिव्ह टीम म्हणून जर कोणी आलं तर मला असं वाटतं त्याला बंदी घालण्यात येऊ नये। आयुक्त साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही पण स्वागत करतो। पण आयुक्त साहेबांनी जो निर्णय घेतला की जे कोणी अडथळा आणतील किंवा जबरदस्तीने कामं करून घेतील किंवा काही फोटो वगैरे टाकून सोशल मीडिया डिस्टर्ब करतील, असे काही जे असतात त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली पाहिजे। परंतु जिथं काही टेक्निकल प्रॉब्लेम असतात आणि हेल्पर नगरसेवकांना लागत असतो, अशा ठिकाणी हेल्परची मदत घेतल्याशिवाय ते काम होत नाही। तर जिथं गरज आहे तिथं ते नगरसेवकांच्या सहमतीने करून दिलं तर आणखीन चांगलं राहील। प्रशासकीय कामात ढवळाढवळ होत असल्याचं महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना वाटतंय। त्यामुळे आता इतर नगरसेवकांना आणि नगरसेविकांना याबाबत सूचना करणार असल्याचं उपमहापौर राजेंद्र जंजाळांनी सांगितलं। ज्यांना जनतेने निवडून दिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी येऊन काम केलं पाहिजे अशी, आणि महिलांना आरक्षण देण्यामागचा उद्देश हाच आहे की महिलांना सक्रिय राजकारणामध्ये त्यांचा सहभाग वाढावा, यासाठी आरक्षण त्यांना देण्यात आलेलं आहे। परंतु काही वेळेस त्यांचे पती, त्यांचे भाऊ हस्तक्षेप करत असतात। परंतु आम्ही आमच्या पक्षातल्या नगरसेवकांना, बाकीच्या पण नगरसेविकांना आवाहन करणार आहे की आपण या ठिकाणी स्वतः येऊन कामं केले पाहिजे। म्हणून नेमकं लोकांनी ज्या अपेक्षेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे ती अपेक्षा निश्चित या ठिकाणी पूर्ण होईल। महिला सक्षमीकरण होणार तरी कसं असा प्रश्न पडतोय। त्यामुळे किमान ज्यांना निवडून दिलं त्यांनी कामं करावीत असं मत सर्वसामान्य व्यक्त करतात। विशाल करोळे, छत्रपती संभाजीनगर।